कार्यक्रमामधून सायली अचानक गायब झाल्याने अर्जुनचा ब्लड प्रेशर हाय झालेला आहे. मित्रांनो, इथे सायली बिचारी सुमन आत्याला फोन करत होती. सुमन आत्या फोन उचलतच नव्हती, कारण सुमन आत्या एका स्पेशल मिशनवर गेलेली आहे. कारण ती नागराजचा पाठलाग करत आहे आणि नागराज नक्की काय करतोय याचा आज मी शोध लावणार. या मोहिमेनेच ती घरातून बाहेर पडलेली आहे. कारण नागराज चक्क घरचं सेलिब्रेशन सोडून, घरची पार्टी सोडून याला कोणत्या नक्की मित्राकडे जायचंय याचा शोध आता सुमन आत्या घेत आहे. इकडे सगळेजण पार्टीला आलेले आहेत, खूप एन्जॉय करत आहे, खूप आनंदी आहे. सगळेजण आलेले आहे. प्रतिमा आत्या, रविराज काका, ते अर्जुन, सायली, पूर्णाजी, अस्मिता, सगळे. तर सचिन सुद्धा आलेला आहे. परंतु इकडे मात्र नागराजचा आणि सुमनचा पत्ताच नाहीये. त्यामुळे बिचारी सायली टेन्शनमध्ये त्या सुमनला सारखा फोन लावत आहे. पण सुमन मात्र मिशनवर आहे आणि आता सुमनला कळलेलं आहे. तिचे डोळेच फाटलेले आहेत समोर जे दृश्य आहे ते पाहून. चक्क नागराज आणि महिपत दोघेही एकमेकांना भेटत आहे. नागराज महिपतला काहीतरी धमकी देत आहे. मित्रांनो, किती खतरनाक आहे हे आता सुमनने पाहिलेलं आहे आणि बिचारी शॉकमध्ये गेलेली आहे. ती आता सायलीला फोन लावायचा प्रयत्न करत आहे आणि सायलीला सांगत आहे की सायली, मी जे काही सांगते ते ध्यान देऊन ऐक. आमचे हे महिपत एकत्र आहेत. बापरे, खतरनाक. आणि सायली गायब झालेली आहे. मग आता सायलीला कुणी किडनॅप केलंय की सायली तिथून गायब झाली आणि ती तिकडे गेली, काय माहिती. सायली कुठे गेली याचा थांगपत्ता नाहीये. मात्र अर्जुन बिचारा खूप टेन्शन घेत आहे. त्याचा इकडे ब्लड प्रेशर हाय झालेला आहे. सायली अचानक कुठे गायब झाली, तिचा फोन लागत नाही, ती कुठे गेली. मित्रांनो, आता सायली महिपतला शोधून काढणार का? आणि महिपतचं महिपतचं नाही, नागराजचं कट कारस्थान बाहेर काढणार का? कारण हा सख्खा भाऊ पक्का वैरी निघाला हो. तर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.